अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीसांमधील राजकीय वैर काही संपताना दिसत नाही। आरोप प्रत्यारोपानंतर आता अनिल देशमुखांनी थेट फडणवीसांविरोधात रिंगणात उतरण्याचे संकेत दिले। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। मी एकटा कधी निर्णय घेत नसतो। आमचा पक्ष जे काय असेल ते ठरवेल आणि तसा आदेश देईल। माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिग्गज नेते अनिल देशमुख आता थेट देवेंद्र फडणवीसांविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत। तसे स्पष्ट संकेत खुद्द देशमुखांनीच दिलेत। त्यामुळे अनिल देशमुख आणि फडणवीसांमधील राजकीय वैर आता थेट निवडणुकीच्या मैदानात पाहायला मिळण्याची शक्यता आहे। मी एकटा कधी निर्णय घेत नसतो। आमचा पक्ष जे काय असेल ते ठरवेल आणि तसा आदेश देईल जो काय असेल ते। तुमची वैयक्तिक इच्छा आहे का पक्षाला आदेश दिला तर लढण्याची? चला पुढचा विषय। इतकंच नाही तर आमदार रोहित पवार यांचाही दावा आहे की अनिल देशमुख फडणवीसांना तगडी फाईट देऊ शकतात। तर दुसरीकडे देशमुखांनी काटोलमधूनच लढावं, त्यांचा फडणवीसांच्या मतदारसंघात लढून काहीही फायदा नाही असा दावा काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी केलाय। गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर लोकसभेची लीड 2019 आणि 2024 याच्यामध्ये यंदा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघातून गडकरी साहेबांना लीड कमी झालेली आहे। म्हणजे कुठेतरी तिथं नाराजगी आहे। नागपूरमध्ये आता लोकच आंदोलन करायला लागलेले आहे की आता विकास बंद करा। त्यामुळे अनिल देशमुख साहेब उभे राहिले तेच मोठा चॅलेंज हे देवेंद्र फडणवीस साहेबांना नक्कीच देऊ शकतील। कोणतीही निवडणूक लढण्यासाठी पूर्व तयारी लागते, पक्षाचं संघटन लागते आणि ते पूर्ण संघटन काँग्रेस पक्षाचं आहे। तर मला वाटते की कशाच्या भरोशावर त्यांनी ही मागणी केली मला माहीत नाही, परंतु हायकमांडला हे समजेल की राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या विरोधात त्या मतदारसंघात कोणाला लढवावं, ही लढत तगडी करण्यासाठी लढवावं की ढिली सोडण्यासाठी लढवावं। दुसरीकडे देशमुख फडणवीस फाईट झाली तर देशमुखांचं डिपॉझिटही जप्त होईल असा दावा अजित पवार गटाचे धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय। तर खरे मर्द असाल तर देशमुखांनी फडणवीसांविरोधातच लढावं असं आव्हान परिणय फुकेंनी दिलंय। चांगले विदर्भाचे विरोधी नेता आहेत, ते माझ्या विरोधात उभा राहायला काही हरकत नाही। मला जर पक्षाने सांगितलं यांच्या विरोधात उभा राहा तर मी तिथे उभा राहायला मी तयार आहे। तुमचा राखीव मतदारसंघ आहे ना, काय असलं तर मी राखीव असलं तर मी कुठे राहू शकतो। तुम्ही त्यांच्या विरोधात मला जर युतीचे नेते लोक सांगतील की धर्मराव बाबांनी तिथे उभा झाला पाहिजे, तिथे उभा राहायला मी तयार आहे। आपल्याला काय वाटतं देवेंद्र फडणवीस विरोधात उभे राहिले तर काय होईल? डिपॉझिट जप्त निश्चितच त्यांनी लढलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की काटोल त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात त्यांचं फार 100 कोटीचा घोटाळा केल्यानंतर आणि जेलमध्ये गेल्यानंतर काटोल मतदारसंघातल्या लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे। आणि मला असं वाटतं की दुसरं त्यांच्या मुलगाही त्यांच्या मागे लागलेला आहे तिकडनं त्यांना रिटायर्ड करण्याच्या। आणि म्हणून मला असं वाटतं की अनिल बाबू इथनं येऊन लढण्याचे इच्छुक आहे। निश्चितच त्यांनी लढलं पाहिजे। आणि माझं तर या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे की ते जर खरं मर्द असतील तर त्यांनी तिथनं लढून दाखवावं दक्षिण पश्चिम। दरम्यान देशमुखांनी काटोल सोडून फडणवीसांविरोधात नागपूर दक्षिण पश्चिम मधून लढण्यासाठी शड्डू का ठोकलाय असा प्रश्न पडणं साहजिक आहे। आणि त्याचं कारण आहे अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीसांमधील राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे। 100 कोटींच्या वसुली प्रकरणात देशमुखांवर गंभीर आरोप झाले। परमवीर सिंग आणि सचिन वाझेला फडणवीसांनीच आरोप करायला लावल्याचा दावा देशमुखांचा आहे। फडणवीस आणि परमवीर सिंग यांच्यात डील झाल्याचा आरोपही देशमुखांनी केलाय। या प्रकरणात देशमुखांना तब्बल 14 महिने तुरुंगात राहावं लागलं। सध्या ते जामिनावर बाहेर आहेत। दरम्यान फडणवीसांनी देशमुखांचे सर्व आरोप फेटाळून लावलेत। इतकंच नाही तर आपल्याकडे अनेक ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग असून ते योग्य वेळी बाहेर काढणार असा इशाराही दिलाय। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुखही विधानसभेसाठी इच्छुक आहेत। त्यामुळे स्वतः नागपूर दक्षिण पश्चिम मधून आणि मुलाला काटोल मधून रिंगणात उतरवण्याची रणनीतीही देशमुखांची असू शकते। अशा वेळी देशमुखांनी ठोकलेला शड्डू हा फडणवीसांसाठी डोकेदुखी ठरणार की देशमुखांचं आव्हान काटोलपुरतच मर्यादित राहणार हे जागा वाटपानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.